केदारनाथ येथेच मुक्काम असल्याने आम्ही पहाटेच 5:30 वाजताच केदारनाथ बाबाच्या दर्शनासाठी आलो. पहाटे 5:30 वाजता केदारनाथ बाबाच्या पर्वतरांगांमध्ये अशा प्रकारचं अप्रतिम असं दृश्य या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. या सीझनमधली पहिलीच बर्फबारी त्या ठिकाणी झालेली होती आणि सूर्याची किरणं त्या ठिकाणी पडल्यामुळे ते सर्व चंदेरी डोंगर दिसत होते. या ठिकाणी आपण बघू शकता सर्वत्र लाईट लागलेले आहे. पहाटे 5:30 वाजेची वेळ आहे आणि अशा प्रकारे अतिशय सुंदर आणि विलोभनीय असा हा नजारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. ज्या भागावर सूर्यकिरणं पडली तो भाग असा चमकतो आहे. त्यानंतर काही वेळातच सूर्यनारायणाचं दर्शन झालं आणि हा केदारनाथ बाबाचा सुंदर परिसर सूर्यस्नान करायला लागला. सूर्याची सुंदर किरणं पडल्याने जो भाग आधी चांदीसारखा दिसत होता तोच भाग आता सोनेरी दिसायला लागलेला आहे. या ठिकाणी बघा हे महाराज आपली सुंदर अशी वेशभूषा करून या ठिकाणी आहेत. आम्ही दर्शन करून आता बाहेर आलेलो आहे कारण मध्ये काही फोटोग्राफी शूटिंगला अलाउड नाही. दर्शन केल्यानंतर बाहेर आल्यानंतरचा हा सुंदर असा नजारा या ठिकाणी आपण पाहू शकतो. थंडी प्रचंड आहे पण तरी सहन करण्या इतपत थंडी आहे. त्यामुळं पर्यटकही श्रद्धाळू या सकाळच्या गुलाबी थंडीचा, हिमालयातल्या थंडीचा या ठिकाणी आनंद घेत आहे. आयुष्यभरासाठी डोळ्यामध्ये साठवलेलं केदारनाथ बाबाचं हे विलोभनीय असं दृश्य. केदारनाथ बाबा की जय. केदारनाथ बाबा की जय. हर हर महादेव.